आमच्या शेळीला पिल्लू झाले 2-2. व्हिडिओ मध्ये नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शिवांशला स्कूलला सुट्ट्या पण लागल्या होत्या आणि आमच्या गावची यात्रा पण होती, म्हणून आम्ही गावी आलो आहोत. राहू दे ग पिहू, नको त्रास देऊ. पिहू नको ना बा, तुझा आहे पण त्याला झोपू दे ना, आराम करू दे त्याला. थापटायलीस का? नको थापटू ना, ते झोपते. नको थापटू बा. हो तिची मम्मी आहे ती. मग तिची मम्मी रागवल ना तुला. हा, आता गावाकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही शेतामध्ये आलो होतो. आता आमच्या ह्या 2 आगाऊ पिल्लांना खेळण्यासाठी शेळीला 2-2 क्यूट असे पिल्ले झाले होते आणि हे दोघं त्या पिल्लांना काही सोडायचं नाव घेत नव्हते. तर बघा आता किती सेवा चालू आहे की. ओत सगळं दे. अहो तिला त्या पिल्ल्यालाच द्यायचं आहे. ती पित नाही बाळा, ती नाही पित. शेळीला पिण्यासाठी पाणी आणायला लावलं होतं मॅडमला, पण शेळीला पाजायचं नव्हतं, तिला पिल्लाला पाजायचं होतं. बरं झालं ते 2 पिल्ले झाले म्हणून, नाहीतर एक जर पिल्लू झालं असतं तर दोघांनी एवढे भांडणं केले असते. आता दोघांसाठी 2 आहे. पिहूला तर एवढं कौतुक वाटत होतं पिल्लांचं, काय विचारूच नका. आता त्यांना सोडायचं नावच घेत नव्हते. दिवसभर एवढं परेशान करून सोडलं होतं. भीती पण वाटत होती की शेळी मारेल म्हणून. पिल्लांसोबत खेळून खेळून ह्यांचं काही मन भरणार नव्हतं, पण त्या बिचाऱ्यांना भूक लागली होती म्हणून त्यांना दूध पाजायला घेऊन गेलो होतो. आता हे जे पिल्लू आहे ते जन्मल्यापासूनच ते स्वतः दूध पिते, पण ते दुसरं थोडंसं कमजोर आहे, त्यामुळे त्याला पिता येत नव्हतं. त्याला असं धरून पाजावं लागत होतं. बघा पिहू त्याच्याजवळच बसलेत. कधी त्याचं पोट भरतंय, मी त्याला कधी उचलून घेऊन जाते आणि खेळते त्याच्यासोबत, असं तिला होत होतं. मला त्या दिवशी नवल वाटत होतं की शेळी काहीच करत नव्हती, त्यांच्या पिल्लांसोबत एवढे दोघं खेळत होते तरी सुद्धा. क्यूट बेबी, क्यूट आहे. बाल काय पिहू, काय पिहू नाही हो, बाळ म्हणाले बाळ. पिहू काय आहे? बाळ आहे ग. आज शेळीने काहीच हिला केलं नाही, पण दुसऱ्या दिवशी हिला मारलं होतं. बघा आईची माया, त्या शेळीला पाहिजे तिचं पिल्लू आणि हिला पण पाहिजे तिचंच पिल्लू. ती काय तिला सोडायला तयार नाही. बघा तिला उठून जायचे तरी सुद्धा बस ना माझ्याजवळ, बस ना प्लीज म्हणून तिची पप्पी घेत होती. त्याचे एवढे लाड करणं सुरू होतं. एवढे लाड तिनं कधी कुणाचे केले नसतील. आता तिला माहिती होतं मी व्हिडिओ पण बनवते, त्यामध्ये थोडी ॲक्टिंग पण ॲड करत होती बरं का. हां गाय धुवायला आलो. जाऊ दे बस दे. शू घेऊन जायचं आपण बेंगलोरला. घेऊन जायचं का? जाऊ आपण घेऊन. मग पिहू घेऊन जायचं क्युटीला. कुठं? इथं नाही. बेंगलोरला घरामध्ये कंटिन्यू बंद असतात. आता इकडे आल्यानंतर त्यांना एवढं मोकळं वाटत होतं. गावाकडे आल्यानंतर शिवांशला फक्त शेताकडे यायचं असतं. मग मम्मी पप्पा कुठेही असो त्याला शेतामध्येच करमतं आणि तो दररोज येतो. हा घेऊन जा मग. पण माझं ठीक आहे.
गेले हा आमच्या शेळीला पिल्लू झाले 2-2 व्हिडिओ मध्ये इथं बस इथं बस इथं बस इथं बस मारते को नाही माझा म्हणाले आता शिव ते तुझं आहे ना ते तुझं आहे ना ते घे तू तिकडे गेले ना चला तर मग मंडळी इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.